नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा निमित्त नारळी भात करून दाखवणार आहे। पहा किती सुंदर झाला आहे, मऊ मऊ आणि छान असा लुसलुशीत। तुम्ही पण असा नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नारळी पौर्णिमा निमित्त मी आज तुम्हाला नारळी भात करून दाखवणार आहे। तर बघा मी त्यासाठी काय साहित्य घेतलं तर हे बघा, एक नारळ घेतलं, ते फोडलं आणि छान त्याचा किस करून घेतला, किस केला। आणि हा तांदूळ, चांगला बासमती तांदूळ घेतला। हे कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या होऊ दिल्या आणि थोडंसं मीठ टाकलं याच्यामध्ये। आणि हे बघा, हे ड्रायफ्रूट घेतले आणि ही साखर घेतली आणि हे साजूक तूप आणि हे केसरच्या काड्या घेतल्या। तर आता बघा, गॅसवर कढई ठेवली आहे मी आणि कढई चांगली तापली। आता गॅस असा मीडियम करायचा आणि पहिले आता आपण याच्यात साजूक तूप टाकून घेऊया। हे बघा, तूप झालं आहे आपलं। तर याच्यामध्ये पहा, मी ही कलमी घेतली आहे, ही कलमी टाकूया। कलमी टाकली आणि हे 3-4 लवंगा घेतले आहे, या लवंगा टाकून घेते। आणि हे 2 ठेचून घेतलेले विलायची आहे आणि हे पूर्ण ड्रायफ्रूट मी टाकून घेते। आता हे झालं आहे। आता मी हे खोबरा किस पण टाकून घेते याच्यात, आता परतून घ्यायचं। 2 मिनिटं मी हे चांगलं परतवलं हे खोबरं, बघू शकता तुम्ही। आणि थोडंसं आता याच्यात मी अजून थोडंसं तूप टाकून घेते। तर हे चांगलं 2 मिनिट, चांगलं 5 मिनिट चांगलं परतवलं मी। आता याच्यामध्ये मी हा भात टाकते। हे पहा, 5 मिनिटं मी छान परतवून घेतलं ह्या भाताला, छान वाफ आली आहे, बघू शकता तुम्ही। आणि याच्यामध्ये आता मी हे केशरच्या काड्या टाकून घेते आणि हे वेलची पूड पण टाकून घेते। आता हे झालं आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता ही साखर नाही का, मी पिठी साखर टाकली, मी पिठी साखर केली आणि टाकायची, म्हणजे असं भात मग हे होत नाही, भात म्हणजे असा दाटत नाही इथे आणि लवकर होते। हे पहा, आपला नारळी भात किती छान झाला आहे, बघू शकता तुम्ही। आणि नंतर थंड झाल्यावर मग हे पाणी आटून जाते हे पहा। तर बघ, आता मी गॅस बंद करते आणि असा नक्की नारळी पौर्णिमेला तुम्ही पण करा असा नारळी भात नक्की। आता आपण याला सर्व करूया। आणि माझ्या नारळी भात करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली सांगाल। आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी तुम्हाला आज नारळ भात करून दाखवणार आहे। पहा किती छान झाला आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही पण असा नक्की करा। चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया।